जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा-टी-ई-टी परीक्षेमध्ये मराठी माध्यमाच्या उमेदवारांना इंग्रजी विषय सक्तीचा करा अशा प्रकारची मागणी विधानसभेचे सदस्यांनी केलेली आहे। काय आहे त्याच्या पाठीमागचं लॉजिक आणि कोणत्या कारणामुळे जे आहे अशा प्रकारचं पत्र यांना द्यावं लागलेलं आहे, त्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपल्याला जर का येत्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये होणारी टीईटीची परीक्षा पास करायची असेल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच। या बॅच मध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेल्या सगळ्या विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर होणार आहेत। रेकॉर्डेड लेक्चर देखील अवेलेबल असणार आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, व्हिडिओ डाउनलोड करून अनलिमिटेड वेळा पाहता येतो, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, टीईटी पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशनची बॅच फ्री मध्ये आहे आणि विशेष म्हणजे सीटीईटीची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच देखील यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत आपल्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर। आजच आपण प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करा आणि अभ्यासाला सुरुवात करा। चला आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे आहे एक पत्रक दिसत आहे, प्रशांत बंब जे की सदस्य आहेत, आमदार आहेत महाराष्ट्र विधानसभेचे, त्यांनी दिलेलं आहे, जे सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे। कार्यरत शिक्षकांसाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यांनी हे जे पत्र आहे किंवा हे जे निवेदन आहे ते बऱ्याच लोकांना दिलेलं आहे। दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री, जयकुमार गोरे जे की ग्रामविकास मंत्री आहेत, पंकज भोयर साहेब आहेत, राज्यमंत्री आहेत शालेय शिक्षण विभागाचे, प्रधान सचिव जे शालेय शिक्षण विभागाचे आहेत त्यांना दिलेलं आहे। त्यानंतर ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, म्हणजे ज्या ज्या लोकांचा या टीईटीशी संबंध आहे त्या सर्वांना त्यांनी हे जे पत्र आहे ते दिलेलं आहे। त्याचा विषय फार गंभीर आहे, लक्षात घ्या। विषय त्यांनी या ठिकाणी दिलाय की शिक्षक पात्रता परीक्षा मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी इंग्रजी भाषा सक्तीची करून नियमबाह्य पळवाटा रोखण्याबाबत, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता व गुणवत्ता टिकवण्यासाठी तातडीने नवीन परिपत्रक काढण्याबाबत। म्हणजे काय आहे की सध्याच्या घडीला आपल्या सर्वांना माहिती आहे, आपणही बऱ्याच लोकांना या ठिकाणी सजेशन दिलं होतं की ज्यांना इंग्लिश कठीण जाते आहे त्यांनी इंग्लिशच्या ऐवजी हिंदी हा पर्याय निवडला तर त्यांना थोडेसे जास्त मार्क्स मिळू शकतात आणि बऱ्याच शिक्षकांनी तो पर्याय निवडलेला देखील आहे आणि तो लीगल आहे। आता यांनी काय सांगितलंय ते बघूया आपण। आता याला संदर्भ त्यांनी सुप्रीम कोर्टाचा जो टीईटीचा जजमेंट आहे तो दिलाय, त्याच्यानंतर आणखी काही रिट पिटिशन्स त्यांनी दिलेले आहेत। त्यामध्ये ते असं सांगतायत की सर्वोच्च न्यायालयाचा 1 सप्टेंबर 2025 चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी 30 ऑगस्ट 2027 पर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे सर्वांना बंधनकारक आहे, अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती या ठिकाणी घ्यावी लागणार आहे। हे सर्वांना जगजाहीर आहे। त्यामुळे जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधील अनेक शिक्षक धास्तावले असून नोकरी टिकवणे, पदोन्नती मिळवणे याबाबत मोठी पंचायत निर्माण झालेली आहे। सदर परिस्थितीमध्ये काही शिक्षकांनी मराठी माध्यम असूनही इंग्रजी विषय टाळण्यासाठी हिंदी भाषा निवडून परीक्षा पास होण्याची पळवाट शोधलेली आहे। पेपर 1 व पेपर 2 साठी इंग्रजी ऐवजी हिंदी निवडून ते सहज उत्तीर्ण होत आहे। आता यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे, भाषा शैली देखील त्यांची वेगळी आहे। खऱ्या अर्थानं ज्या गोष्टी नियमामध्ये आहे त्या नियमातल्याच गोष्टी आपले शिक्षक बांधव असेल किंवा भावी शिक्षक आहे ते करतायत, हे काय इलिगल नाहीये। परंतु यांनी ज्या पद्धतीने हे हायलाइट केलेलं आहे ते थोडंसं भाषा शैली या ठिकाणी पाहण्यासारखी आहे। परंतु मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी टीईटी परीक्षेतील खालील विषय सक्तीचे बंधनकारक आहेत। आता त्यांनी हा नियम सांगितला इथे की जे मराठी माध्यमाचे उमेदवार आहेत पेपर 1 साठी मराठी, हिंदी, परिसर अभ्यास, गणित, मानसशास्त्र हे विषय कंपल्सरी आहेत। परंतु लक्षात घ्या हे विषय कंपल्सरी नाहीत। लक्षात घ्या यांना जे आहे हे 3 विषय कंपल्सरी आहेत आणि राहिल्यात या 2 भाषा विषय। तर या भाषामध्ये जे आहे हिंदी विषय पण सामील आहे। या 3 भाषांपैकी कोणत्याही 2 भाषा निवडण्याचं त्यांना या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल आहे, हे सक्तीचं नाहीये। दुसरी गोष्ट पेपर 2 मध्ये देखील याच गोष्टी आहेत मित्रांनो, लक्षात घ्या। या 2 भाषा त्यांनी दिल्या कंपल्सरी, परंतु या 2 भाषा कंपल्सरी नाहीये, याच्यामध्ये हिंदी ऑप्शनल आहे। आता जर का परीक्षा परिषदेने ऑप्शनल दिलं नसतं तर आपल्या शिक्षकांनी घेतलं असतं का? ते नाही घेतलं असतं ना, साहजिक आहे। मग आता याने काय सांगितलं हे पहिल्यांदा पत्र बघूया, त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं आपण डिस्कशन करूया। तरी देखील काही शिक्षकांनी इंग्रजी ऐवजी हिंदी निवडून परीक्षा पास होणे
ही नियमबाह्य पळवाट असून त्यामुळे परीक्षेची उद्दिष्टे, गुणवत्ता व पारदर्शकता धोक्यात येते आहे. हे बघा, ही नियमबाह्य पळवाट नाहीये, त्याला पळवाट आपण म्हणू शकणार नाहीये. तो या ठिकाणी आमदार महोदय म्हणतायत, म्हणजे फक्त आपण त्याचं पत्र या ठिकाणी जे आहे वाचून दाखवतो आहोत. तर ते एक गोष्ट लक्षात घ्या, असं कधीही होणं शक्य नाहीये की फक्त इंग्लिश ऐवजी हिंदी भाषा जर आपण घेतली तर या परीक्षेची गुणवत्ता, पारदर्शकता किंवा उद्दिष्ट जे आहे ते धोक्यामध्ये येतील. अजिबात धोक्यात येणार नाही. हिंदी देखील आपली राष्ट्रीय भाषाच आहे. आणि राहतो आहे दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, माझा स्वतःचा सवाल या ठिकाणी असेल की तुम्ही ठीक आहे टीईटी मध्ये या गोष्टी कंपल्सरी करतायत किंवा कंपल्सरी करण्याची भाषा बोलतायत, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची टीईटी आहे ज्याला आपण सीटेट म्हणतो किंवा सीटीटी म्हणतो, त्या सीटीटी मध्ये जे आहे इंग्लिश विषय काही कंपल्सरी नाहीये. त्या ठिकाणी आपल्याला वाटलं तर आपण हिंदी, मराठी या दोनच भाषा घेऊ शकतो. मग तिकडे जर का आपल्याला त्या पद्धतीने अलाव असेल तर मग टीईटी मध्ये त्या पद्धतीने बंधन घालून काय उपयोग आहे? रास्त सवाल आहे, विचार करण्यासारखा सवाल आहे. सीटीटी मध्ये कंपल्सरी नाहीच आहे, इंग्लिश कंपल्सरी नाही, मराठी कंपल्सरी नाही, हिंदी कंपल्सरी नाही. आपल्याला वाटेल त्या भाषा आपण त्या पद्धतीने घेऊ शकतो. परंतु यांनी जे आहे या पद्धतीने मागणी केलेली आहे ते थोडंसं या ठिकाणी विचार करण्यासारखी आहे. आता त्यांनी काय सांगितलंय बघा, 3-4 प्रमुख मागण्या आहेत त्यांच्या. मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी इंग्रजी भाषा सक्तीची करण्यात यावी, ही त्याची पहिली मागणी आहे. या संदर्भामध्ये नवीन परिपत्रक काढून अशा पळवाटा कायमच्या बंद करण्यात याव्या, हा नियम घाला आणि तसं पत्रक काढा असं ते म्हणतायत. सर्व शिक्षकांनी त्यांच्या मूळ माध्यमानुसारच परीक्षा देणे बंधनकारक करण्यात यावी. आता मला सांगा, मूळ माध्यमानुसार जर का परीक्षा द्यायची असेल तर जे मराठी माध्यमाचे उमेदवार आहे, फॉर एक्झाम्पल मराठी माध्यमाचे उमेदवार आहेत आणि त्यांना द्यायची आहे सीटीटी परीक्षा. सीटीटी परीक्षा जी आहे हे मराठी माध्यमातून नाहीच आहे, मग त्या उमेदवाराने सीटीटीची परीक्षा द्यायची नाही का? रास्त सवाल आहे, विचार करण्यासारखा पॉइंट आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पुन्हा त्यांनी सांगितलं, परीक्षा प्रक्रियेमधील पारदर्शकता, गुणवत्ता व न्याय्यतेसाठी आवश्यक ती सुधारणा तातडीने करण्यात यावी. आणि आणखी काय म्हणतात ते शेवटच्या पॅसेजमध्ये ते वाचून घेऊया की सदर गंभीर बाब प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष घालून तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता व दर्जेदार शिक्षक घडविणे हेच आरटीई कायद्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे तातडीने आवश्यक ती कारवाई करण्यात यावी जेणेकरून शिक्षक पात्रता परीक्षेचा दर्जा टिकून राहील व शिक्षण व्यवस्थेमधील शिस्त व गुणवत्ता अबाधित राहील, ही कळवावं. आता त्यांनी या ठिकाणी जे आहे आमदार महोदयांनी स्वाक्षरी केलेली आहे आणि जे कोणी या ठिकाणी टीईटीशी रिलेटेड आहेत, मग ते शालेय शिक्षण मंत्री, राज्यमंत्री, शालेय शिक्षण सचिव, ग्रामविकास सचिव, या सर्वांना हे जे पत्र आहे ते दिलेलं आहे. आता निश्चितपणाने जे आहे आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी चर्चेला उधाण आल्याशिवाय राहणार नाही. कारण आमदार महोदयांचे बरेचसे याच्या पूर्वीचे देखील छोट्या मोठ्या कॉन्ट्रोवर्सी शिक्षकांशी रिलेटेड झालेल्याच आहे. आता त्यांनी या पद्धतीने जेव्हा स्टेटमेंट दिलेलं आहे, स्टेटमेंट म्हणण्यापेक्षा आपण पत्रक म्हणूया, त्या पद्धतीने जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा इम्पॅक्ट नेमका काय होऊ शकतं, आपली जी मतं आहेत ती मतं देखील या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला पाहायला, वाचायला नक्कीच आवडणार आहे. आपण शालीनतेचा परिचय देऊन आमदार प्रशांत बंब साहेब यांनी जे काही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनावरती आपल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या निश्चितपणाने कळवा. येत्या काही दिवसांमध्ये याच्या संदर्भामध्ये काही अपडेट आली, रिॲक्शन आली शासनाची, प्रशासनाची, तर ती रिॲक्शन देखील आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला हे जर का निवेदन प्रत्यक्षामध्ये वाचायचं असेल तर आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेला आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.